स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। नंबर 1, ढोकळ्याचे मिश्रण फेटत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालावे। त्यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा तयार होतो। नंबर 2, उकडीच्या मोदकांसाठी तांदूळ धुवून वाळवून दळून आणावे। त्यामुळे उकड चांगली होते, त्याच्यात गाठी गुठळ्या होत नाही। नंबर 3, बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका। नंबर 4, टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा। असे केल्याने टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरता येते। नंबर 5, नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप तसेच फुफ्फुसांशी निगडीत आजार दूर होतात। नंबर 6, जेवण कमी केल्याने फॅट कमी होत नाही। या उलट शरीरातील अशक्तपणा, केस गळणे, सतत थकवा येणे आणि डार्क सर्कल होण्याची शक्यता असते। नंबर 7, जर आपण मोठ्या प्रमाणावर कांदे खरेदी करत असाल तर नेहमी कोरडे आणि चांगले सुकलेले कांदे खरेदी करा। कांद्याच्या वरील टरफल अजिबात ओलसर नसावं। मोड आलेले कांदे कधीही खरेदी करू नये, ते लवकर कुजतात। नंबर 8, पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये। एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात किंवा तुरीच्या डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात। नंबर 9, वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी। यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते। नंबर 10, पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषल्या जाईल। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।